अभ्यासाची आपण नागरिक उरलेले काय वेगळं पण असेल त्याच्यामध्ये भरपूर सांगतो. आज आमचं ऑफिसचं इनॉग्रेशन आणि पहिलं सेमिनार आमच्या कंपनीचं. आमच्या कंपनीचं नाव आहे युनिव्हर्सल मॅथवाला प्रायव्हेट लिमिटेड. मी माझा परिचय करून देतो. मी जयेंद्रनाथ पाटील. माझं एज आहे आता 63 आणि हे नवीन स्टार्टअप कंपनी चालू केली. आमच्या कंपनीचं धोरण आहे की स्वस्तात स्वस्त शेवटच्या आपल्या समाजातल्या गरीब जे कमी पेइंग कॅपॅसिटी अशा लोकांपर्यंत आमचं प्रॉडक्ट जाईल. ॲबॅकस म्हणून हे शिक्षण पद्धतीचं चांगलं एक उपक्रम आहे. ते आम्ही शेवटच्या थरापर्यंत पोचू आणि रिजनेबल प्राईसमध्ये हा आमचा उद्देश आहे संस्थेचा. याचं वेगळं पण काय राहायचं भरपूर याच्यामध्ये अभ्यासाच्या संस्था आलेल्या आहे. एक आपण स्थानिक म्हणून तुम्ही एवढं वयात सुद्धा तुम्ही त्याचं महत्त्व दिलेलं आहे. ह्याचं वेगळेपण असं आहे का ज्या दुसऱ्या आम्ही भारतामध्ये पहिलं ॲप बेस्ड प्रॉडक्ट लॉन्च केले, जेणेकरून आता जे ऑनलाईन शिक्षण पद्धती तेव्हा जेव्हा क्लास चालू असतात तेव्हा ते विद्यार्थ्याने चालू ठेवायला पाहिजे. आमचं असं नाही, विद्यार्थ्याला जेव्हा क्लास असेल जेव्हा वेळ असेल एक हप्त्यातून 1 किंवा 2 तासही त्यांनी प्रॅक्टिस केली. आम्ही पुस्तकही प्रोव्हाइड करतो सगळ्या गोष्टी आणि आमच्याकडं तज्ज्ञ पूर्ण टीम आहे आमची, ते सगळे मार्गदर्शन करते. त्यामुळं विद्यार्थ्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो याचं शिक्षण घेऊ शकतो. याची काही वयोमर्यादा अशी काही ठरवून दिलेली आहे का? पहिली ते 8वी 9वी पर्यंतचा मुलगा पूर्ण ॲबॅकसचं शिक्षण घेऊ शकतो. जरा कोणाला जरा तुमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा एखाद्या मुलाला तिथपर्यंत संपर्क कसं त्याचं त्यांनी आमचं ऑफिस आहे इथं 7 हिलला तिथे हॉटेल शेजारी, त्यांनी आमच्या ऑफिसला संपर्क करायचा आणि आमचे यूट्यूबला सोशल मीडियाला आमच्या भरपूर व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत. इथं ऑफिसला संपर्क करायचा. काय आव्हान करसाल? हे युनिक प्रॉडक्ट आहे, भारतात पहिल्यांदा लॉन्च करताय आणि कमी बजेटमध्ये ज्यांना गरज आहे अशा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसाठी हे प्रॉडक्ट घ्यावं, आपल्या मुलाचं फ्युचर डेव्हलप करावं एवढी मी सगळ्या पालकांना विनंती करतो. काय सांगा, खास संकल्पना सुचली तुम्हाला इकडे जाण्याकडे? भरपूर लोक वेगवेगळे ठिकाणी जाते आणि व्यवसाय म्हणून बघता तुम्ही, व्यवसाय म्हणून न बघता एक सामाजिक बांधिलकी म्हणून याच्याकडे बघा आणि याच्यात तुम्ही चालू केले. यामध्ये सर्वप्रथमतः हे लक्षात आलं शिक्षण ही प्रत्येक समाजाची गरज आहे. शिक्षणाने अनेक क्रांती झालेल्या आहेत. प्रथम हे शिक्षण सगळ्या दरीपर्यंत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गणित हा असा विषय तो बाकी विषयांवर इम्पॅक्ट होता म्हणून आपण गणित हे चॉईस केलं. परंतु गणितामध्ये व्हिज्युअलायझेशन होत नाही, पण व्हिज्युअलायझेशन होतं ते फक्त ॲबॅकसद्वारे, म्हणून आपण त्या ॲबॅकसलाच हाताळतो. त्या ॲबॅकसला घेऊन आपण मार्केटमध्ये उतरतो. भरपूर संस्था अभ्यासमध्ये आलेल्या आहेत सध्याच परिस्थितीमध्ये, मार्केटिंग चालू आहे. याच्यात वेगळं पण काय तुम्ही शोधलं? यामध्ये वेगळं पण हेच आहे की बाकीच्या ॲबॅकसमध्ये मर्यादा आहे, त्यांना फ्रँचायझी घ्यावं लागते, त्यांच्याकडं मुलं कलेक्ट करावं लागतं आणि ऊन वारा पाऊस याच्यामध्ये पालकवर्ग परेशान होतो. आणि आपण मात्र असं केलेलं आहे की ते व्हिडिओ अवेलेबल असल्यामुळे तो 24 तास तो व्हिडिओ बघू शकतो त्याच्या वेळेनुसार. इथं मात्र एका टीचरकडे विद्यार्थी असतात 25-30, त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाला 5-5 मिनटं द्यायचे असतात आणि त्या 5 मिनटामध्ये त्याचं काही कंप्लीट ते होत नाही.
घरी आल्यानंतर पालकांना हा प्रश्न पडतो की त्या मुलाचं जे करून घ्यायचं आहे ते पालकाला तर माहीत नसतं, ते फक्त त्या ट्युशन घेणाऱ्याला माहीत असतं तेच करणार. आपल्या व्हिडिओमध्ये मात्र पालकांना पण माहिती होती पालक पहिला बघतो आणि स्टुडंट नंतर बघतो, पालक त्याला समजून सांगतो असं. म्हणजे दोघांचंही याच्यामध्ये एज्युकेशन होतं, म्हणजे त्यांनी अभ्यास करायला आहे का नाही मग ते बी मुलांना. दुसरी गोष्ट हे ग्रामीण भागामध्ये तर याची खूपच गरज आहे, कारण ग्रामीण भागामध्ये कोणी पोहोचत नाही. आपले व्हिडिओ मात्र वाडी वस्ती डोंगर सगळ्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट पोहोचणारे, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्यांच्यापर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचणारे आणि त्यांच्याही गरीबाचे मुलं शिकतील. याला कुठेही कोणाच्या टीचरच्या वेळेला जावं लागणार नाही, कोणाला काही जास्त फीसही द्यायची सगळे मुलं याच्यामध्ये शिकू शकतात. याची काही ऑफलाईनची सुविधा काही उपलब्ध आहे? ऑफलाईनमध्ये सुविधा उपलब्ध म्हणजे जे व्हिडिओ आहे ते मात्र त्यांनी कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवले, हाताला लिहिले. बाकी जे फिजिकल प्रोडक्ट तुम्ही त्याच्या घरी पोहोचलं, या फिजिकल प्रोडक्टला बघून तो प्रॅक्टिस करतो, पण प्रॅक्टिस करताना जे गायडन्स लागतं ते मात्र व्हिडिओ अवेलेबल आहे. तुम्ही जे आता बोलले केलेले ही किटमध्ये काय काय सुविधा आहे? या किटमध्ये 7,000 रुपये आपण बॅग, त्याच्यामध्ये टी शर्ट, त्याच्यामध्ये ती जी किट आहे ती किट आणि 5 बुक्स म्हणजे 8 लेवलचे 5 आपण त्या किटमध्ये. तुमचा पत्ता आणि ते सांगा, तुमचा पत्ता मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट कसा संपर्क साधला? तुमच्याशी संपर्क साधताना आमचा मुख्य पत्ता आहे अतिथी हॉटेलला लागूनच मुकुल टाकीज जे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तिथे आपलं ऑफिस आहे. 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे, 500 आणि 500 असं स्क्वेअर फीट. तिथंच आपण बोलायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि स्टुडिओसुद्धा तिथेच आहे. आणि माझा नंबर आहे 75 88 53 31 34. तुमचं नाव सांग. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी. माझं नाव कृष्णा कदरू चव्हाण. ते जे सुरुवातीला जे चव्हाण या प्रोडक्टला मार्केटमध्ये उचलण्यासाठी पूर्णपणे एफर्ट्स त्यांनी लावले. संकल्पना जरी माझी असली परंतु त्या प्रत्यक्ष उतरण्यासाठी त्यांचं 99% खूप जबरदस्त. तर आता ही कॉन्सेप्ट जसं अभ्यास फार जुनी गोष्ट आहे, सगळ्यांना जो माहिती जी कृष्णा चव्हाण सर यांनी जगं वेगळं एक विचार केले की अभ्यास आपण ह्या अशा पद्धतीने जाऊ शकतो. पण ही कॉन्सेप्ट होती भारतात पहिल्या वेळेस असं त्यांचं मनात विचार आहे की ह्याच्याचं तसं विचारही नाही. मग ती कॉन्सेप्ट आहे की आता ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल ते अभ्यास शिकू शकतात का, तर त्यांची कल्पना होती आणि ती अभ्यास त्याला साकारमध्ये आणली. खुश आहेत की अरे आम्हाला अवेलेबल झाले याचा आमच्या मुलांना मला 30 वर्ष झाली. मोबाईल पासून दूर जाऊ आणि जुनी पद्धत बरोबर हे माणूस विचार आणि सगळे दूर जाऊ शकतो. करेक्ट. तुमचा इतका छान प्रश्न आहे हा. आता काय झालं की जवळजवळ म्हणजे मुलं व्हिडिओ बघतातच. आता याच्यात काय होईल, जर आठवड्यातून फक्त एकच तास 15 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा आठवड्यातून, म्हणजेच आठवड्याचा त्याचा जो वॉचिंग टाईम आहे तो स्क्रीन टाईम कमी झाला आपल्यामध्ये काहीतरी तो बघणारच आहे. मग अभ्यास जर बघितलं तर प्लस अभ्यास कसं हे टच होणार, म्हणजे गणित जसं टच होत नाही किंवा गणिताचं विज्युलायझेशन होत नाही तसे अभ्यासामधून गणिताचं विज्युलायझेशन होतं आणि गणित त्याला आपण टच मग प्लस पॉईंट आहे. आणि येणारा काळ आहे मोबाईलवरून शिकण्यातच आहे. आणि गव्हर्नमेंटच्या जसं पॉलिसी बघितल्या तर या पॉलिसीमधून आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ आता गव्हर्नमेंट हळूहळू या मुलांना असं शिकवतं की तुम्ही तुमच्या याच्यावर शिका. ट्युशन क्लासेस आहे, ऑनलाईन क्लासेस आहे, व्हिडिओज आहे आणि सगळे येणारे करिक्युलमसुद्धा व्हिडिओज येतील. त्या मुलांना सवयसुद्धा पाहिजे, पॉझिटिव्ह सवय. ही पॉझिटिव्ह सवय आहे, ही काही निगेटिव्ह नाही की आपण त्याला रिव्ह्यू नाही. आणि एवढे छान व्हिडिओ बनवलेले त्या मुलांना अक्षरशः एज्युकेशनमध्ये इतका इंटरेस्ट क्रिएट होईल की तो नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल असं तो मोबाईल बघणारच. याला काही ग्रामीण भागाची अटॅचमेंट होऊ शकतो. हाच प्लस पॉईंट आहे. सरांनी अगोदर विचार केला की यार हे सगळ्यांना का देऊ शकत नाही आपण, जर एवढा पॉवरफुल आहे अभ्यास असेल छान गोष्ट आहे मग सगळ्यांना का देऊ शकत नाही. मग त्या विचारांमधून एक रोड काढला एकाच शब्दामध्ये, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल खेडूत असो कोणीही असो ते आता अभ्यास शिकू शकतात. त्यांना आपल्या कंपनीत तशी व्यवस्था केली. हे सगळे प्रोडक्ट ते त्यांच्याकडे पोचले जातं बाय पोस्ट आणि आता त्यांच्याकडे असतात म्हणून ते शिकू शकतात. आपली टीचिंग कशी आहे? टीचिंग
इतकी युनिक आहे आणि प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. म्हणजे असं काही नाही की ऑनलाईन आलं की आपण जोपर्यंत ऑनलाईन तोपर्यंत जर गैरहजर असला तर त्याचं कसं होणार नाही. ही तर प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. जेव्हा त्याला वेळ असेल तेव्हा तो बघेल आणि आठवड्यातून एकच व्हिडिओ आहे. फक्त प्रॅक्टिस मॅटर आहे आणि प्रॅक्टिस फार सोपं आहे. जसं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. इतकं सोपं आहे. एका शब्दात सांगतो, पहिलीचा मुलगा सुद्धा सगळं समजतो. काय आव्हान करणार? आव्हान एकच की जवळजवळ प्रत्येक पालकांनी अभ्यास करायलाच पाहिजे. कारण येणाऱ्या काळामुळे यामुळे झालं काय की सगळ्या गोष्टी बाकीच्या इझी झाल्या, पण गणित असा एक विषय तो शिकवण्याचा विषय नाही, त्याच्यात आवड निर्माण करण्याचा विषय. त्याच्यात आवड जर निर्माण झाली तरच गणित हे होतं आणि ह्या आमच्या याच्यातून त्याच्यात गणिताची आवड निर्माण होईल. पण प्रत्येक पालकांनी अगोदर अभ्यास केलंच पाहिजे. चालायचं किंवा रिक्वेस्ट सजेशन. तुमचं नाव सांगा. माझं नाव बबन चव्हाण. मी ह्या याच्यामध्ये एक ट्रेनर म्हणा की एक टीचर म्हणा यांचं काम करतो. जी संकल्पना चव्हाण सरांनी अस्तित्वात आणली त्याच्यामुळे मी फक्त फेसला पुढे आहे, बाकी मग सगळं चव्हाण सर आहे ते तुम्हाला सांगतो.